आज आपण मध्य प्रदेशातल्या सुप्रसिद्ध ऐतिहासिक इंदोर या शहरामध्ये आलेलो आहोत. पण या शहराचं विशेष महत्त्व असं आहे की जेथे सुप्रसिद्ध असा राजा महाराजा होळकर यांचा राजवाडा आहे. त्या होळकर राजवाड्याच्या शेजारीच बाके बिहारी मंदिर या नावाने महानुभाव पंथाचं सुप्रसिद्ध असं मंदिर आहे. या मंदिरामध्ये विशेष गोष्ट अशी आहे की मंदिरातला संपूर्णपणे बांधकाम हे लाकडी कामाचं केलेलं आहे. शिवाय मंदिरातला गाभारा जो आहे जिथे विशेष आहेत, या विशेषाच्या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारच्या योजना केलेली आहे की संपूर्णपणे लाकडी कामाचं विशेषाच्यासाठी घर बनवलेलं आहे, गाभारा बनवलेला आहे. आणि यात सर्वत्र असतातच, परंतु होळकरांच्या राजधानीमध्ये प्रत्यक्ष गुजरातची राजधानी एकेकाळची भडोच, या भडोचमध्ये असलेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा भडोचच्या वाड्यातला वंदनीय विशेष येथे आपल्याला वंदनासाठी उपलब्ध झालेला आहे. ज्याप्रमाणे या होळकर वाड्याच्या मंदिराच्या शेजारी आपल्याला इथे प्रत्यक्ष भडोचच्या वाड्यातला हा सुप्रसिद्ध असा जो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चरणांकित विशेष वंदनाला उपलब्ध आहे. असे विशेष फार क्वचित ठिकाणी लाभतात. इथे मात्र अगत्यपूर्वक या विशेषाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची अशी मध्यभागी जी मूर्ती आहे ही छिन्नस्थळीची मूर्ती आहे, परंतु ही मूर्ती फार परिसरामध्ये सर्व भक्तांचं श्रद्धास्थान आहे, आकर्षण आहे. मग ज्या ज्या मनोकामना असतील, जी संकट असतील, जी दुःख असतील, ती दुःख, ती संकट या मूर्तीला आपण जर नवस केला, बोलून दाखवलं, तर ती मूर्ती आपलं संकट दूर करते, आपल्या मनोकामना पूर्ण करते. त्यामुळे या मूर्तीबद्दल या परिसरामध्ये लोकांना फार मोठा असा श्रद्धा भाव आहे, ज्याला पंथाच्या भाषेत चमत्कारिक अशी चमत्कारपूर्ण अशी मूर्ती वंदनाला उपलब्ध आहे. आणि येथे या परिसरातले कोणत्याही पंथाचे, कोणत्याही समाजाचे लोक असोत, ते अगत्याने या जयकृष्ण मंदिरामध्ये अर्थातच महानुभाव पंथाच्या मंदिरामध्ये येतात. या मंदिराची स्थापना महाराजा होळकर मल्हारराव यांची धर्मपत्नी हरकूरबाई यांना महानुभाव पंथाचा उपदेश होता. उतारामध्ये बाईंनी स्वतः महानुभाव पंथाची दीक्षा घेतलेली होती. राजघराण्यात असतानासुद्धा 250 वर्षापूर्वी एक राजघराण्यातली स्त्री प्रत्यक्ष महानुभाव पंथाची संन्यस्त होते आणि राजवाड्यामध्ये राहते. बाई शेजारच्या वाड्यामध्ये राहत होत्या आणि तेथून नित्याने येथील या मंदिराच्या पूजेकडे लक्ष देत असत. त्यांच्या अधिपत्याखाली, मार्गदर्शनाखाली हे कामकाज चाललेलं असतं. 250 वर्षापासूनचं हे मंदिर या होळकर वाड्यांच्या जे व्यवस्थापन आहे त्यांच्या ताब्यात आहे. याचा ट्रस्ट झालेला आहे. आणि याशिवाय या मंदिराची व्यवस्था परंपरेने विराट घराण्याकडे चालत आलेली आहे. सध्या या मंदिराचं व्यवस्थापन विराट घराण्यातील नायंबास महंतीचे उपगादी बाभुळगावकर, ह्या महंत बाभुळगावकर बाबी विशेष गोष्ट अशी एक तपस्विनी हे संपूर्ण पद भूषवत आहेत. महानुभाव पंथाचे वैशिष्ट्य आहे की या पंथामध्ये पुरुषांच्या इतकाच महिलांनासुद्धा मान आणि अधिकार दिलेला आहे. त्याप्रमाणे प्रत्यक्ष एक महिला
इंदोरसारख्या सुप्रसिद्ध नगरीमध्ये या मंदिराच्या जागेचं व्यवस्थापन करताना महंतपदी पोहोचलेले आहेत आणि ही बाब माहुणा पंथाला आणि सर्व समाजाला भूषणावं आहे. अशा प्रकारच्या मंदिरात येण्याचं सदैव भक्तांचं येणं जाणं असतं. लोक येतात, देवपूजा वंदन करतात आणि मनाने तृप्त होतात, आपल्या मनोकामना बोलून दाखवतात, त्याही पूर्ण होतात. अशा मंदिरात येण्याचं आम्हाला भाग्य लाभलं. मी धन्य समजतो. दंडवत प्रणाम. धन्यवाद. दंडवत प्रणाम. आज मी इंदूर येथील श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी आलेलो आहे. आणि ज्यांची मला प्रसन्नता जाणवली की आई ते आहे, त्यांचे जे काही आशीर्वाद आहे या ठिकाणी घेतलेले आहे, मला खूप आनंद वाटला. दंडवत प्रणाम ताई. जे माझं कार्य कसं तुम्हाला वाटतं? तुम्ही व्हिडिओ पाहायला छान वाटतं आणि हातच असतं कार्यक्रम पण इथं नाही तिथं तुम्ही कान्याकोपऱ्यात जाऊन आला स्थान दर्शनाचा लाभ मिळवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अशी सदैव आशीर्वाद लावून मेरे तन मन धन की आरती प्रभु मेरे तन मन धन की जो मुझे अपने चरण की कुछ नहीं मंगना और तेरे से कुछ नहीं आरती प्रभु मेरे तन मन धन. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भोलबा के बिहारी लाल की जय. आपण आज सुप्रसिद्ध अशा ऐतिहासिक इंदोर नगरीमध्ये आपला प्रवेश झालेला आहे आणि आता प्रत्यक्ष उभे आहोत ऐतिहासिक श्री मल्हारराव होळकर महाराजा यांच्या राजवाड्याच्या समोर आपण उभे आहोत. तर मित्रांनो, आज इंदोर या ठिकाणी आहे. अनेक सद्भक्त असे असतात केवळ भेटीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी बिडकर दादा आहेत. दादा, आपण कुठून आलेत? इंदोर राजेंद्रनगर. हा, तेथूनच आलेले आहेत. केवळ भेटीसाठी आलेले आहेत आणि त्यांचं गुडघ्याचं जे आहे ते दाखवा. खूप त्यांना त्रास आहे. पण कशासाठी आले तुम्ही? अरे, तुमच्या भेटीला आलो पवार साहेब. तुम्हाला 12 महिने पाहत राहतो आम्ही आणि खूप दुर्मिळ स्थानांचं दर्शन करता. हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. म्हटलं असे व्यक्ती काही पुन्हा येतात नाही येत, म्हणून भेट घेऊन घ्यावं. मी पायाला तकलीफ असताना सुद्धा देवदर्शन आलं तर आलो, पण तुमच्या भेटीला स्पेशल आलो आज मी. दंडवत. खूप आनंद वाटला. दंडवत प्रणाम. दंडवत.